मुंबई महापालिकेच्या मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या आढळल्याचा दावा, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, सुरक्षा व्यवस्था आणि परिसरातील निगराणीवरती प्रश्नचिन्ह. जनता दरबाराच्या धर्तीवरच उद्योग दरबार सुरू करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची गडचिरोलीमध्ये माहिती. उद्योजकांच्या समस्या आणि विविध विभागांकडे प्रलंबित असलेले प्रश्न एकाच व्यासपीठावरती सोडवण्यासाठी निर्णय. नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंची नगरसेवकांसोबत बैठक, शिवसेना गटनेता कार्यालयामध्ये 15 नगरसेवक, गटनेते आणि पदाधिकारी उपस्थित. मुंबईतल्या घाटकोपर दुर्घटनेनंतर ठाण्यातील 14 दरडप्रवण हॉटस्पॉट समोर, हजारो नागरिकांचा जीव धोक्यात. वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा परिसरातील बेकायदा वस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, नागरिकांकडून तातडीने पुनर्वसनाची मागणी. लातूर शहरातल्या अनेक भागांच्या रस्त्यांची दुरवस्था, बार्शी रोडला समांतर मार्गावरती मोठमोठे खड्डे, खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. वाशिमच्या अनसिंग बस स्थानकासमोरच्या मुख्य रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, साचलेल्या पाण्याचं नागरिकांकडून उपरोधिक उद्घाटन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाच्या विरोधात गावकऱ्यांचा निषेध. बोंधू खरातची पत्नी कल्पना खरात 4 महिन्यानंतर पहिल्यांदा शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. शेतकऱ्याच्या फसवणुकीच्या प्रकरणी गुन्हा, व्यवहाराची माहितीच नसल्याचा कल्पनाचा जबाब. झारखंडमधल्या विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. SSVPS महाविद्यालय परिसरामध्ये निदर्शनं, CBI चौकशीची केली मागणी. पुरंदरच्या कोळविहिरे इथे 10 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार, ग्रामस्थांनी काढला मूक मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी झुंबर खोमणे या 60 वर्षाच्या संशयिताला अटक केली आहे. बीडच्या दारूरमध्ये धीरज सिंग परदेशी हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद. हिंदू संघटनांकडून संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी. मुंबईतल्या गोरेगावमध्ये 30 वर्षाच्या तरुणाची हत्या, किरकोळ वादातनं तरुणाला बेदम मारहाण. पोलिसांकडून 24 तासात दोघांना अटक. ठाण्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ओव्हरलोडमुळे लिफ्ट बंद पडली. लिफ्टमधल्या 5 नागरिकांची सुरक्षा रक्षकांनी सुटका केली. पुण्याच्या भोर परिसरात देवळे गावामध्ये देऊळजाई माता मंदिरात चोरी, दानपेटी फोडत 50,000ची रोकड लंपास केली. CCTVला चिखल फासत चोरी केली. नवी मुंबईतल्या खारघर परिसरामध्ये पांडवगडा या धबधब्यात उतरलेल्या तरुणाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तरुण अडकला होता. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये भाजपची तिरंगा रॅली, आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वात रॅली. तिरंगा यात्रेमध्ये भाजप कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांचा सहभाग. साताऱ्याच्या कराडमध्ये भव्य तिरंगा रॅली, 10,000 नागरिकांचा सहभाग. 325 फूट लांबीचा तिरंगा ठरला रॅलीचं प्रमुख आकर्षण. लातूर शहरामध्ये हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीतून स्वातंत्र्यवीरांना मानवंदना, हजारो जैनसींचा रॅलीमध्ये सहभाग. जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचाही सहभाग. आसाममधल्या पूरस्थितीमध्ये आतापर्यंत 103 जणांचा मृत्यू तर 4 जिल्ह्यातील 87,000पेक्षा जास्त नागरिकांना बसला पुराचा फटका. राजस्थानच्या बुंदीमध्ये मुसळधार पाऊस, शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, जनजीवन विस्कळीत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा. मध्य प्रदेशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. शहरातील रस्त्यांवरती पाणी साचलं. पावसापूर्वी महानगरपालिकेने केलेल्या दाव्यांची पोलखोल. गुना, खरगोन आणि खांडवामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. उत्तर प्रदेशच्या फरुखाबादमधील पुरामुळे संपूर्ण गाव नामशेष होण्याच्या मार्गावरती. अनेक कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर.